तर आज आपण बघणार आहे क्लास 5th चॅप्टर नंबर 13 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट अँड नीड्स. तर बघूया या चॅप्टरमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे. तर आपण यातलं इम्पॉर्टंटच घेणार आहे फक्त. बघा आता इथे काय दिलं बघा, 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट आर ऑब्जेक्ट अँड हुज लेंथ विड्थ अँड द हाईट कॅन बी सीन फेल्ड ऑर मेजर. एक्झाम्पल बुक्स ग्लास अँड द टेबल आर द सम 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. बघा काय म्हटलेलं आपल्याला, तर 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट म्हटलेलं आहे ज्यात आपल्याला काय तर लेंथ विड्थ आणि ब्रीथ. ओके, ज्यात आपल्याला लेंथ वाईड आणि हाईट ज्यात आपल्याला दिसून येते तशा गोष्टीला आपण काय म्हणणार आहे, तर त्या गोष्टीला आपण म्हणणार आहे की 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट आहे. ओके, जसं की आपण त्या बुकला बघू शकतो. ओके, ही समजा आपली बुक आहे, तर त्यात आपण काय बघू शकतो की ही त्याची हाईट झाली, ही झाली त्याची हाईट, ही झाली त्याची लेंथ आणि ही काय झाली त्याची ब्रीथ झाली. ओके, हे आपण त्यात सांगू शकतो. आता त्यामध्ये त्याला 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट म्हणू शकतो. विच हॅव ओनली लेंथ अँड द ब्रेथ अँड नो थिकनेस ऑर निग्लिजेबल थिकनेस कॅन बी इज कॉल्ड ॲज अ 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. आणि ज्यात आपल्याला फक्त लेंथ आणि ब्रेथच दिसते, थिकनेस दिसत नाही, त्याला काय म्हणतो आपण, त्याला 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट म्हणतो. ओके, जसं की शीट ऑफ पेपर झालं, पिक्चर ऑन द पेपर. ओके, त्याला आपण लेंथ ब्रेथ हाईट काढू शकत नाही. शॅडो आर सम एक्झाम्पल ऑफ द 2 डायमेन्शनल फिगर म्हटलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, तर एक्झाम्पल बघूया आपण काय दिलेलं आहे. इथे ऑब्जेक्ट दिले आहे काही आणि दी ऑब्जेक्ट ॲज अ सीन आपल्याला इथं बघायचं. काय बघायचं, फर्स्ट ऑब्जेक्ट काय आपलं, तर एलिफंट दिलेलं आहे. दिसत आहे फक्त त्याचा चेहरा दिसत आहे, कान दिसत आहे. ठीक आहे, आणि त्याची सोंड दिसत आहे आपल्याला. त्यानंतर बघा फ्रॉम वन साईड, आता एक साईडमधून आपल्याला काय दिसत, त्याचे होल बॉडी दिसत आहे, पोट वगैरे. ठीक आहे, एक साईड आपण त्याला काय बघितलेलं आहे. नंतर बघा फ्रॉम अबोव, आता वरतून बघितलं तर आपल्याला काय दिसत आहे, त्याची ही पूर्ण पार्ट दिसत आहे. तसंच कबोर्ड फ्रंटने काय बोलतो त्याला, ऑन फ्रंटमध्ये आपल्याला 2 डोअर दिसत आहेत आपले. ठीक आहे, नंतर बघा वन साईडमध्ये काय दिसत आहे फक्त की एक रेक्टँग्युलर शेप दिसत आहे. ओके, तसंच अबोव वरतूनसुद्धा बघितलं तर फक्त काय तर एक छोटा रेक्टँगल दिसत आहे आपल्याला. ओके, प्रॉब्लेम सेट नंबर 51 बघूया काय म्हटलं. बघा दी फर्स्ट कॉलम शो अ स्ट्रक्चर मेड फ्रॉम दी ब्लॉक्स अँड दी अदर कॉलम शो अ डिफरंट व्ह्यूज ऑफ दी स्ट्रक्चर इन द 2 डायमेन्शनल अँड से वियर ईच व्ह्यूज इज अ फ्रंट फ्रॉम दी फ्रंट अँड फ्रॉम अ साईड ऑर फ्रॉम अबोव. आता आपल्याला 3 साईड जे आपण इथे एक्झाम्पलमध्ये बघितले आपल्याला त्यातलं ते सांगायचं आहे की कोणता पार्ट कोणता आहे. आता बघा आपण बघितलं आहे फर्स्ट पार्ट कोणता दिला आपल्याला, तर फ्रंट. बघा हा आपला काय झाला, फ्रंट पार्ट झाला. आता साईडमधून काय दिसत आपल्याला फक्त की ह्या एक ब्लॉक आहेत. किती ब्लॉक आहेत, तर हे 3 ब्लॉक्स आहे असं आपल्याला दिसत आहे साईडवरून. ओके, तसं आपण एक ब्लॉक घेतलेला आहे. काय झालं, तर हा साईड झाला. नंतर बघा थर्डमध्ये काय अबोव, वरतून जर बघितलं तर काय दिसत आपल्याला, हा वाला एक शेप दिसत आहे. ठीक आहे, याला काय म्हणणार आपण, त्याला अबोव म्हणणार आहे. ठीक आहे, सेकंड बघा इथे आपल्याला काय दिसत आहे, एक पिरॅमिडचं, जसं की अबोव काय दिसत आपल्याला, तर हा पार्ट दिसतोय. ठीक आहे, जसं की आपण हा इथे घेतलेला आहे. नंतर साईडने बघा आपल्याला काय दिसत आहे, हा झाला आपला साईडचा भाग. ठीक आहे, थर्डमध्ये आपल्याला फ्रंटमधून काय दिसत, तर आपल्याला हे होल स्ट्रक्चर दिसत आहे. ओके, काय दिसत आहे, तर हे होल स्ट्रक्चर काय झालं, तर आपला हा फ्रंटचा पार्ट झाला. ओके, बघा थर्डमध्ये काय दिलेलं बघा आपल्या याच्यात, तर ही झाला आपला साईडचा पार्ट. ओके, नंतर फ्रंट हा झाला त्याचा फ्रंट पार्ट आणि अबोवरतून काय दिसत आपल्याला, तर हा स्क्वेअर पार्ट दिसत आहे.